नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. शुभ रविवारी ऐका, वेळ काढून नक्की ऐका. बघा, सर्वात मोठी तुमची इच्छा पूर्ण करेल स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ उपाशी मेला तरी सुद्धा चालेल असे म्हणतात, परंतु माहेरवरून ह्या 3 गोष्टी चुकूनही कधीही आणू नये. नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, स्वामींचा संदेश असा आहे, आज देव स्वतः तुमच्याशी स्वतः संवाद साधत आहे. फक्त एकदा पूर्ण ऐकून तर बघा, तुमची इच्छा पूर्ण नक्की होणार. आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे की जर तुम्ही माहेरी सासरी जात असाल तर ह्या 3 गोष्टी माहेर सासरीवरून घेऊन जाऊ नका. चुकूनही या 3 गोष्टी घेऊन जाऊ नका, अन्यथा तुमच्या ह्या नव्या व आकस्मिक संकट तुमच्यावरती येऊ शकतं व नवरा आजारी पडू शकतो किंवा धननाश होऊ शकतं. आता ह्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधी माहेरवरून व सासरी घेऊन जाऊ नये ते आपण एका कथेमार्फत जाणून घेणार आहोत. चला तर, तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकली, व्यवस्थित समजून घेतली आणि ह्या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी व तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोडासा का होईना अंमलबजावणी जरी तुम्ही केली तर याचा तुम्हाला योग्य तो फायदा मिळेल. या जीवनात तुमच्या आचरणात आल्या तरी मला आशा आहे की तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. तुमचा नवरा तुमच्यासोबत कधीही भांडण करणार नाही. तुमचा नवरा तुमच्यासोबत नेहमी खुश राहील, अशी ही कथा तुम्हाला शिकून देऊन जाणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या ह्या आपल्या कथेला. मित्रांनो, एका गावामध्ये एक श्रीमंत शेठ राहत होता. त्या शेठला एक मुलगी होती. शेठ त्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. तो स्वतः जीवापेक्षा जास्त तिला जपायचा आणि असं मानतात त्या मुलीचे सुद्धा वडिलावर तेवढेच प्रेम करत होती. व मित्रांनो, ते शेठ त्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा. मुलीची कोणतीही इच्छा असेल ती इच्छा तो शेठ ताबडतोब पूर्ण करत देऊन असे. देवक मंगल सुद्धा थोडा तो लागेल, परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा पूर्ण करून द्यायचा. मुलीची कोणतीही इच्छा असो, कितीही हट्ट करू द्या, शेठ मुलीची इच्छा कधीही अपूर्ण सोडत नसे, परंतु तो पूर्ण करून द्यायचा. मग तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलामुलीवर प्रेम करता, खूप लाड करता, परंतु लक्षात ठेवा, आयुष्यात इतकं प्रेम तुम्ही मुलामुलीवर करू नका. जमूल त्याच्या भविष्यावर धोका होईल. तुम्ही ह्या गोष्टी भान ठेवा की तुमच्या मुलामुलींच्या घरी जायचं असतं, त्यामुळे मुलींचा स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. वास्तविक पाहता 90% सासरचे लोक वाईट नसतात व आपल्या मुलीचा स्वभाव चांगला असतो. त्यामुळे गोष्ट ही तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त प्रेम करू नका. ती हट्टी बनेल, कारण लहान मोठ्यामधील अंतर समान विसरून जाईल, मान मर्यादा ती विसरून जाईल आणि ती हे विसरेल की मी एक भारतीय स्त्री आहे. तुम्ही इतकंही लाड किंवा प्रेम देऊ नका आणि ती नंतर तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, ते शेठ त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करायचा. इतका प्रेम करायचा की ती मुलगी अति लाडाने मुळे अत्यंत हट्टी बनली व ते सारखं भांडण करायची, काहीही सोबत भांडण करायची.
लक्षात ठेवा मित्रांनो, मुलगी ही लढाऊ नाही पाहिजे, तर की जी काळजी घेणारी पाहिजे. शेठचे मुळे अति लाड झाला होता. त्याची मुलगी हट्टी स्वभाव झाली होती व सकाळी उशिरा उठत असे. कोणी काही बोलत तर त्याला उलट उत्तर द्यायचे. रागाने त्याच्यासोबत बोलत असे. एक लक्षात ठेवा, मुलीनो, तुमचं हे राग, तुमची चिडचिड, हा हट्टीपणा तुमचे आई वडील सहन करतात, परंतु सासर गेल्यानंतर कोणीही सहन करणार नाही व किंवा करत नसते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमचे आई वडील तुमचे सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या इच्छा मनाप्रमाणे तुम्हाला हे गावातील. परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुम्हाला या वाईट सवय सासरी कोणीही सहन करणार नाही. मित्रांनो, ती मुलगी तिच्या आयुष्यामध्ये आता खूप गर्विष्ठ झाली होती. मुलींची आई वडिलांना मजेत शेठला समजा, हे बघा, तुम्ही मुलींचे अति लाड करू नका. आता ती खूप हट्टी झाली आहे, सर्वांना उलटसुलट उत्तर देत आहे व बोलत असते. तेव्हा शेठ म्हणाला, आता लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व ठीक होईल. तेव्हा शेठची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडू नका. तुमच्या ही हलगर्जीपणामुळे तुमचे अति लाड झालेत, मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करेल. मित्रांनो, तुम्हाला एक नम्र विनंती आहे व किंवा करतो, तुमच्या मुलीचे प्रत्येक मागणी पूर्ण करता. त्यावेळा तुमची मुलगी आनंदित होते, परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू सहन करावे लागतात. म्हणून लक्षात ठेवा, मुलींचे संगोपन करणे हे एका संतापाचेच प्रमाण असते. हे ती मुलगी मोठी झाली आणि जेव्हा ती मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करायचे. माझ्या मुलींच्या चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी ही जबाबदारीपासून मुक्त होऊ शकेल. एक चांगला असा परिवार शोधून वडिलांना त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं. लग्न झाल्यानंतर आता ती मुलगी तिच्या सासरी गेली. जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासू सासरे जाऊन 8 दिवस झाले नव्हते. तेव्हा तिने वडिलांना फोन केला. वडिलांना फोन उचलला. म्हणाला, पुरी सांग, काय आहेस? मुलगी म्हणाली, काही विचारू नका, मी इथे खूप त्रास सहन करते आहे. वडिलांना विचारले, पुरी 8 दिवस झाले, तुझी अशी अवस्था कशी झाली? मुलगी म्हणाली, हो, मी इथे 1 मिनिटही थांबू शकत नाही. तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला, मी नाहीतर राहू शकणार नाही. वडील म्हणाले, अगं 8 दिवसात असं काय घडलं असं तू का म्हणत आहेस? मुलगी म्हणते, सर्व काही इथं व्यर्थ आहे. जर तुम्ही मला जीवन बघायचं असेल तर तुम्ही मला आत्ताच इकडे घेऊन जा. असे आहात त्या अवस्थेत ह्या आणि मला घेऊन जा. मुलगी म्हणाले, मी तर खूप चांगले कुटुंब पाहिले होते. वडील म्हणाले, आता हुंडासुद्धा दिला होता, सर्व काही दिलं होतं. त्यानंतर धूमधडाका तुझं लग्नसुद्धा लावून दिलं, पण असं लग्न कोणी लावून दिलं नव्हतं. तसं मी तुला लग्न लावून दिलं. 8 दिवसात तू असं काय मनात लागली? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवू, तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेर घेऊन चला. जर तुम्हाला मला जीवन पाहायचं असेल तर लवकरात लवकर येऊन मला इथे घेऊन चला. तुम्ही उशीर केला तर तुम्ही तुमची मुलगी चेहरा पाहू शकणार नाही. अखेर तो बाप काय करू होता. अखेर नाईलाजाने तो शेठ मुलीच्या सासरी गेला आणि तिथे गेल्यावर कोणीही शेठला हाक मारली नाही किंवा कोणीही शेठला किंवा विचारले नाही. मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या दिशेकडे दुर्लक्ष करत शेठ विचारू लागला, 8 दिवसामध्ये असं काय घडले की मुलगी तू सोबत कोणी बोलायला सुद्धा येत नाही की? ही गोष्ट लक्षात ठेवा, मुलींनी तुमच्या गैरवर्तणीमुळे सासरी तुमच्या आईवडिलांचा अपमान होत असतो आणि जर वर्तणूक चांगली असेल तर आईवडिलांचा खूप मान सन्मान तुमच्या सासरी केला जातो. शेठ मुलींच्या खोलीमध्ये गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला, पुरी काय झालं? तेव्हा मुली तुम्ही मला घरातील पाणीसुद्धा पिऊ नका, मी तुमचे ताबडतोब चला. वडील म्हणाले, पुरी तू असं काय म्हण की? मुलगी म्हणाली, असं माहेरी चला, मग मी तुम्हाला सांगते, सगळं इथे गुदमरल सारखं होत आहे. मला एक क्षण ते इथे राहायचं नाही. विचारू नका त्या म्हातारी, मी खूप दुःखी आहे. घरामध्ये 8 दिवस झाले की तिने माझे आयुष्य सारखे केले आहे. वडील म्हणाले, पुरी तू एकदा विचार करून पाहते. त्यानंतर शेठ सासूबाईला जवळ गेला आणि म्हणाला, ताई मी आलोय. तेव्हा सासू म्हणाली, हो मी पाहिलं,
मला चष्मा नाही लागलाय. तुम्ही आला या आश्चर्य काय गोष्ट आहे. वडिलांना विचार केला. असे काय बोलत आहेत हे. वडील म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्हाला अशी मुलगी देताना काही विचार केला नव्हता का की आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे. सकाळी 8 वाजता उठते आणि घरी कुठलेही काम न करत नाही. हिला आयतं जेवण हवंय आणि जर कोणी काही बोललं तर उलटसुलट उत्तर देते. मागे पुढे पाहत नाही. अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली. तुम्हाला आत्ताच तुमच्या मुलीला घेऊन जा आणि जे काही पैसे दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडा नको आणि तुमची मुलगीसुद्धा नको. मित्रांनो, सासूचे हे असे बोलणे ऐकून मुलीच्या वडिलांची मान खाली झाली. शेवटी शेठ त्यांच्या मुलीला घेऊन घरच्या दिशेने निघाला. जाताना शेठ म्हणाला, ताई 10 दिवसापासून मी तुम्हाला दिवसांनी पाठवून देतो. तेव्हा सासू म्हणाली, नको पाठवू नका, तुमच्याकडे ठेवा मुलीला. हिच्यासाठी आमच्या घरचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. तेव्हा शेठला समजा नक्की काहीतरी गडबड आहे. मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घरच्या दिशेने निघाला. रस्त्यामध्ये शेठ त्या मुलीला विचारू लागला, एक गोष्ट सांग पुरी, हे वातावरण कसं तयार झालं. मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलंय. ह्यापेक्षा तर मी कुमारी राहिली असते तर बरं झालं, चांगलं झालं असतं. शेठ म्हणाला, पुरी तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. सर्व काही अगदी ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझं सासरी हे माणसे असे का झाले. तुझं संसार असं कसं झाला. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्हाला पाहिलं ना, अगदी नरकासमान सासर हे. माझी सासू आई हे खूप जास्त गर्विष्ठ आहेत. माझा सासरा राक्षस समान आहे. माझा दीर हा 1 नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. दिवसभर फक्त ऊक करत असतो, गावभर फिरत असतो. ननंद 1 नंबरची आग लावी, तिची सारखी बाई पूर्ण आयुष्यात पाहिली नाही. वडील म्हणाले, पुरी तुझा नवरा कसा आहे. मुलगी म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराज आहे. वडील विचारू लागले की नवरा यमराज हे सासरा राक्षस आणि सासू चेटकीन, दीर मूर्ख असं का आणि ननंद आग लावती. त्यानंतर वडिलांनी मुली विचारली, पुरी तुझे शेजारी कसे आहेत. तेव्हा ती मुलगी म्हणाली, खूप बदमाश आहेत. वडिलांना एक विचार केला, एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघी चुकीचे असू शकतात, परंतु सासरचे सर्वच लोक चुकीचे कसे असू शकतात. सासरची लोक सोडा, शेजारचे लोकसुद्धा चुकीचे हे आहेत. मित्रांनो, मुलीचे वडील थोडे समजदार होते. वडिलांना विचार केला आणि दोष सासर लोकांमध्ये नाही, दोष तर माझ्या मुलीमध्ये. हे नक्कीच काहीतरी भांडण केलेलं दिसतं. मुलगी म्हणाली, बाबा मी आता सासरी कधी जाणार नाही. तेव्हा वडील म्हणाले, ठीक आहे पुरी, तू सासरी कधी जाऊ नको. तुझ्या वडिलांचे घर हे कायम तुझेच आहे. जिवंत हे असेपर्यंत तुला मी हवं तितका ते माहेरी राहा. माझ्या घरी कोणतीही गोष्ट कमतरता भासणार नाही. अशा प्रकारचे वडील मुलींना समजून घालत होते, पण मुली काय ऐकायला तयार नव्हती. माहेरी राहा. मुलीला घेऊन घरी पोचतो तेव्हा शेठ मुलीला पाहून बायको ननंद भाऊ घरी आले आणि तेव्हा विचारू लागले, नक्की आता इथे काय घडलं आणि राहण्यासाठी का आली हे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसाच्या माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार करते, परंतु जेव्हा तुम्ही रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झाले ताई, आता बस झालं. आणि तेच झालं. शेवटी मुलगी दबाव जास्त घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्या किरकिरी करू लागते. सुरुवातीला शेठीला मुलीला काहीच काम करायला सांगते, परंतु आता मात्र वहिनी शेठची मुलगीला खूप सारी कामं सांगायला लागते. तेव्हा तिची नीट बोलत नसते. तेव्हा तिची शेती मुलगी म्हणते, वहिनी तू माझ्यासोबत
असे वेगळे वाकडे वागते? माझ्यासोबत तू का प्रेमाने वागत नाही? परंतु तुला आता काय झाले? तेव्हा मुलीशी सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, परंतु आता तुझं लग्न झालं आणि तुझा सासर म्हणजे तुझं घर हे, परंतु तू आता या घरात येऊन सासर सोडून इकडे का आली? तेव्हा तिथे आराम बसून खायला मिळालं नाही. मुलगी विचार करू लागली. वहिनीचा स्वभाव अचानक बदलला आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलगी जेव्हा माहेरी जाते, अधिक दिवस राहते, जास्त दिवस राहते, तेव्हा तिचा मान सन्मान कमी होत असतो. परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल, माहेरी फक्त 1 ते 2 दिवसासाठी किंवा काही कार्यक्रमासाठी जात असेल, तर तिचा मान सन्मान भर पडत असते. परंतु उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलींचा मान सन्मान हा कमी होणार असतो. अचानक वहिनी बदलले. स्वभाव पाहून शेठ मुलीला खूप टेन्शन येऊ लागला. आता तर गावात लोकसुद्धा शेठची मुलीला विचारू लागले होते, तुझ्या सासरची लोक तुला न्यायला येत नाहीत का? जी पण मैत्रीण तिला भेटते ती विचारते, बरेच दिवस झाले इकडे राहते, भाऊजी तुला न्यायला येत नाही का? आता ती मुलगी कुठेही जायला किंवा लग्नात जायला, मंदिरात जायला, बाजारात जायला खूप जास्त गोष्ट कमी भेट घेते. फक्त विचारा की नवरा न्यायला येत नाही, तुला सोडून दिला की काय? मुलगी विचारू लागली की सासरी होते तेच बरे होते, इकडं ना जगणे तर आणखी कठीण झाले आहे. मला तर हे सर्वजण कुठे फक्त हेच विचारू असतात की नवरा न्यायला येत नाही का? फक्त लोकांना याच गोष्टीची काळजी आहे. आमच्यामध्ये भांडण चालू आहे का? मुलगी विचारू करू लागली. मी तर एका मोठ्या संकटात सापडले आहे. सर्वत्र आता फक्त एक चर्चा चालू लागली की शेठची मुलगी माहेर परत आली, ती सासरी जात नाही. लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभाव तसा होता की ती प्रत्येका उलट सुलट बोलते, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळे तिच्या सोबत असं का झालं? मित्रांनो, एके दिवशी शेठने पाहिले की त्याची मुलगी उदास बसलेली होती. तेव्हा शेठ मुलीजवळ गेला आणि विचारू लागला, पुरी काय झालं? तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा, माझं सासर तर अगदी नरका समान हेच, परंतु मला वाटतं की माहेर आनंदी राहीन. नाही, परंतु लग्नानंतर जशी माहेरी आले ही तिथे माझी सर्व इज्जत संपली आहे. जो माझ्याकडे पाहतो तो संशयानी नजरेने पाहतो. ज्याच्यासोबत ही मी बोलायला जाते त्याला पहिला प्रश्न हाच असतो, भाऊजी कुठे आहेत? सासरची माणसं कुठे आहेत? भाऊजी तुला न्यायला का येत नाहीत? ह्या सर्व गोष्टींचा मला अक्षरशः संताप झालेला आहे. आणि असे प्रश्नावली बोलून ऐकून मला उत्तर देणं कठीण झालंय. नंतर शेठ मुलीनं म्हणाले, पुरी तू एक काम करशील, आपल्या नागराम एक महाराज हे खूप ज्ञानी संत आहेत, तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकली. नंतर महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे. तो मंत्र मला सांगितले की जर तुमच्या मुलीला ह्या मंत्र 6 महिने जप केला तर सासरचे सर्व लोक तिची मुठी मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो, अगदी सत्य आहे. मुलीची तर इच्छा होती की मी सासरी गेल्यावर तिकडं राणी सारखे सर्व काही माझ्या हातात यावे, सर्व लोक माझ्या इच्छेप्रमाणे काम करावे. त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता, बाकी काही नको. वडील मनाने पुरी 6 महिन्यात तुझ्या सासरी लोकांची सासू सासरचे वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचे आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला सासरी जायचं आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, तुला मंत्र सांगतो, त्याचा जप तू 6 महिने नित्य नियमाप्रमाणे कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे मागे फिरतील, तुझ्या मुठीत असतील. सासू तुझे पुढे एक शब्दही बोलणार नाही. नवरा नेहमी तुझाच म्हणणं ऐकल. तेव्हा मुलगी म्हणा, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्यपणे हा मंत्र जप करेल. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ त्या मंत्र म्हणणे आले. त्या मंत्र जप करायला
करायचा आहे तो तुम्हाला फक्त साधना करायची आहे. मग त्या महाराजांनी सांगितले की काम तुला करायचे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, तर आणखी चांगलं की मला आधीच मंत्र जप करायचा कंटाळा येतो, त्यामुळे तुम्ही मला मंत्र जप करणे हे साधना करते. परंतु मला हे सांगा की साधना काय करायची आहे. तेव्हा शेठ म्हणाले, 6 महिने तू कोणालाही काहीही म्हणू नको, कुठलेही उत्तर देऊ नको. 6 महिने ह्या गोष्टी तू पालन कर. 6 महिने तू सर्व सोबत प्रेमाने वाग. कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नको. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का. तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला तुमचे म्हणणे मान्य आहे. फक्त 6 महिने नीच ही गोष्ट आहे ना, मी करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे. 6 महिने तू साधारण साधना कर. त्यापूर्वी सासरा तुझ्या मुठीत असेल. त्यामुळे शेठ त्याच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो. सासरी गेल्यानंतर सासरचे लोक पाहतात की सूनबाई परत आली. सासरी गेल्यानंतर कोणीही तिला विचारपूस केली नाही, कोणीही काही बोलले नाही. हे पाहून मुलीला राग तर खूप आला होता, परंतु वडील म्हणाले, पुरी, तू ह्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष कर. कोणालाही काहीही म्हणू नको. तू तुझ्या साधनेकडे लक्ष दे. मित्रांनो, शेठ मुलीचा सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. सासू म्हणाली, तुम्हाला घेऊन आला आहात की ती आमचं घर उगवत करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही तेव्हा इथे का घेऊन आला. आम्हाला ची काही गरज नाही तिची. तो शेठ हात जोडून मुलीचा सासू ताईला एक संधी द्या, कारण ही एक चूक तर प्रत्येक माफ केली जाते. एकदा संधी तर द्या, प्रत्येकाला दिली जाते. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकं म्हणत आहात तर मग ठीक आहे. नंतर त्या मुलीला समजा तिथं निघून जातो. शेठ सांगतो, पुरी, फक्त 6 महिने जाऊ दे. कोणालाही काही बोलू नको, कोणालाही उलट उत्तर देऊ नको. आणि त्यानंतर बाबा, सासर तुझ्या मुठीत असेल. त्यानंतर तुला जे वाटेल ते तू करशील. माझं बोलणं लक्षात ठेव. कोणी तुझ्यासोबत कशीही वागू दे, कशीही स्वरात बोलू दे, ते रागावत बोलू दे, तू तुझ्यासोबत भांडणं करू देऊ नको, परंतु त्याला उलट उत्तर देऊ नको. मित्रांनो, इतकं माहेर शेठ त्याच्या घरी निघून जातो. माहेर सोडून शेठ त्याच्या घरी निघून जातो व पुढच्या दिवशी सूनबाई सासूजवळ जाते व त्याचा चरण स्पर्श करते. सूनबाई सासूंना म्हणते, आई, तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का. सासूबाई आधीपासून खूप रागाने भरलेली होती, परंतु सूनबाई जेव्हा या पायांना स्पर्श करते तेव्हा ती म्हणाली, आई, आशीर्वाद द्या. तेव्हा सासूबाई एकदम धक्का बसला. सासूबाई विचारू लागली, हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझा आशीर्वाद मागत आहे. ही उलट गंगा काशी वाहू लागली. ही आमची सून तर ही जी मला उलट उत्तर द्यायची करायची, मला चेटकीन म्हणायची, परंतु हे माझ्या पायाला स्पर्श करून माझा आशीर्वाद मागत आहे. सूनबाई म्हणाली, आई, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आत्तापर्यंत मी माझ्या काही चुका केले हे त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. मित्रांनो, म्हणतात की सासूबाईला अक्क काय हवं. जर सूनबाई सासूचे चरण जाऊन माता ठेव असेल तर म्हणत असेल की असे मला आशीर्वाद द्या, तेव्हा सासूबाईचे म्हणणे प्रफुल्लित होते आणि सूनबाईला सर्व काही याला तयार होते. मित्रांनो, सासूबाई सूनबाईला आशीर्वाद दिला. त्यानंतर शेवटी मुलगी शेठ उठते. सकाळी लवकर उठते आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागते. तेव्हा स्वयंपाकघरात जाऊन भांडं आवाज देऊ लागते. तेव्हा सासूबाई त्या मुलीला म्हणत, पोरी, जाऊन बघ, मांजर तर आलं नाही, कारण भांडं आवाज येत आहे. तेव्हा मुलीला सांगितले, आई, मांजर नाही, तिथे दुसरी मांजर आली आहे. सूनबाई, ही तुझी सूनबाई जेवण बनवत आहे. मित्रांनो, शेवटी मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईला वाढले. सूनबाईने जेवण बनवले हे पाहून सासूबाई खूप खुश झाली. इतकं सासरी घरी येतो तेव्हा शेठची मुलगी सासरला पाया पडते आणि म्हणते, बाबा, जर माझ्याकडून चूक झाली असेल तर मला माफ करा.
व त्यानंतर सूनबाई सासऱ्यांना जेवण ताट घेऊन येते. सासरा हा सर्व प्रकार पाहत असतो तेव्हा विचार करत असतो की आमची तर सूनबाई आहे का जी आत्ता आले. एक शब्द जरी बोलला तर उलट उत्तर द्यायची, परंतु आज ही माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. सासऱ्याला तर दुसरं काय हवं होतं. त्याचा मुलाने त्याच्या सूनबाई त्याचा आदर सन्मान करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावे, यापेक्षा अधिक सासू सासऱ्यांना दुसरं काही हवं नसतं. तर आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. ती सकाळी 8 वाजता उठायची, आता 6 वाजता उठू लागली. सर्व घरातील काम आवरत होती. नवऱ्याची सेवा करण्यासाठी सकाळी डबा द्यायची सुद्धा काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायचे. शेठची मुलीच्या वडिलांचं बोलणं चांगलं लक्षात ठेवत होती. कितीही काहीही बोलू द्या, कोणालाही उलटसुलट उत्तर द्यायचं नाही आणि सर्वांसोबत प्रेमाने वागायचं. जेव्हा पण मुलीला कोणी काय बोललं तर खूप राग यायचा, परंतु तेव्हा वडिलांचे शब्द आठवले की तू साधना भंग करू नको, प्रत्येक सोबत प्रेमाने पूर्ण वाग. 6 महिने तुझे लोक तुझ्या मुठीत असतील, तुझ्या मागे पुढे करतील. फक्त 6 महिन्याची गोष्ट आहे. त्यामुळे मुलगी विचार करत होती की फक्त 6 महिने तर गोष्ट आहे, तर मी ह्या समस्यांनी चांगली वागणूक देईल, त्यानंतर मी एकदा पाहून गैर. अशा प्रकारे शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती, सर्वांची काळजी घेत होती. परंतु अशा प्रकारे 6 महिने पूर्ण झाले तेव्हा सासूबाई त्या सूनबाईला त्यांच्या जवळ बोलले आणि घरच्या सर्व चाव्या तिच्या जवळ दिल्या. म्हणाली, सूनबाई, तू माझी सूनबाई नसून माझी मुलगी आहे. तुझ्या रूपामध्ये माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे, म्हणून आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवत आहे. शेठची मुलगी लगेच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या. मित्रांनो, एका सूनबाईला दुसऱ्या काय हवं असतं? सूनबाईला घरचं सर्व राज्य हवं असतं. आता शेठची मुलगी खूप आनंदित झाली होती. सासूबाईंनी मुलीला बोलावलं आणि सांगितले की आजपासून तुला जे काही पैसे कमवायचे असतील ते तुझ्याजवळ बायकोकडे दे, कारण आता या घरची सूनबाई नसून घराची लक्ष्मी आहे. आता ह्या घराची जबाबदारी तिकडे आहे. सासूबाई ही बोलणे ऐकून शेठच्या मुलीला आनंद झाला व त्या आनंदाचा सीमा राहिला नव्हता. तिला आता वडिलांचा बोलण्यावर विश्वास बसू लागला. विचार करू लागली की खरंच की महाराजांनी सांगितलेला मंत्र फरक दिसत आहे. 6 महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडत आहे दिसत आहे. जर मला हे आधी सांगितले असतं की 6 महिने लागतील, परंतु आता 1च महिना झाला आणि 1 महिन्यात परिणाम दिसत आहे. आता मी घराची राणी बनले आहे. सर्व घराच्या चाव्या माझ्याजवळ आल्या आहेत. सर्व लोक माझ्यानुसार वागत आहेत. त्यामुळे मला अजून दुसरं काय हवं होतं? हे तर हवं होतं. तो दिवस ती मुलगी आता खूप खुश होती, परंतु तिच्या अजूनही राग भरलेला होता, कारण 6 महिन्यानंतर ती सासरची लोक तिला जे काही बोलले त्याचा हिशोब चुकता करण्यासाठी करायची होती. त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासर लोकांसोबत वागत होती. आता सासरची लोक ही कौतुक करू लागले. शेजारचे लोकसुद्धा सूनबाईचे कौतुक करू लागले. हळूहळू 2 महिने निघून गेले आणि 2 महिने झाले तेव्हा शेठची मुलगी सर्व विचारले बदलले. तिचा मनाने प्रेमाची भावना जागृत झाली, स्वभाव चांगला निर्माण झाला. श्रावण महिना येत होता. शेठच्या मुलीला म्हणजे त्याचा मुलगा भाऊ तिला नेण्यासाठी सासरी येतो आणि येऊन बहिणीला म्हणतो, ताई, श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला न्यायला आलो आहे. तर मुलगी म्हणाली, तू आधी माझ्या सासूबाईंना जाऊन विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला, श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, आला ठीक आहे बाबा, लग्नानंतर पहिला श्रावण महिना आहे आणि तू आता सर्व सुनांना श्रावणाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जाऊ शकतो. परंतु लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुला घेऊन यायचं आहे, कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. हे तर आमची घराची लक्ष्मी आहे.
तेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरात राहील, तेव्हा आम्हाला चैन पडेल. सासूबाईच्या ह्या बोलण्यावर अंदाज लावू शकता की वडिलांना मुलीला असे जायला सांगितले होते. त्यामुळे सर्वांचे वागणे हे किती फरक पडला होता. शेठची मुलगी तर भावासोबत तिच्या माहेरी येते. माहेरी आल्यावर वडील तिला विचारू, पुरी तुझ्या सासरची माणसे अजून तशी आहेत का? राक्षस, शेटकीन आणि मूर्ख. तेव्हा मुलगी म्हणते, नाही बाबा, आता तुम्ही जे शब्द दिला होता ते पूर्ण झालेला आहे. फक्त मूर्ख नाही, ते चेटकीन नाही, ते तर माझे आई वडील आणि भाऊ आहेत. माझी सासूबाई आणि आई समान हे माझ्यावर प्रेम करते. माझे सासरे वडिलांचा तो मला वडिलाप्रमाणे जपत असतात आणि माझे दीर एका भावाप्रमाणे माझी काळजी घेतो. सर्व काही जण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो आणि मला काय नको आहे किंवा काय आहे हवं आहे याची काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगल्या स्वभावांचे आहेत. माझे नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी हे आहे. माझ्या आता मैत्रीणसुद्धा झाली आहे आणि माझ्या सोबत ती खूप गप्पा मारते. माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करते. जे वडिलांना हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांनी समजले की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ते आज गर्वाने उंची झाली आहे. माझं मुलीचे मान उंच केले हे आता मला अभिमानाने सांगू शकेल की मी ह्या मुलीचा बाप आहे. अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते व जसं रक्षाबंधन होते तसं तिच्या नवऱ्याला म्हणते नेण्यासाठी येतो व नंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते. सासरी गेल्यानंतर सर्वांना तिची खूप जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेतली असते. कोणाला उलट शब्द बोलत नाही. अशा प्रकारे शेठची मुलगी तिचा सासरा स्वर्गामी बदलतो. अशी ही कथा आपल्याला शिकवते की सासूबाई जर विचार केला तर सासरा स्वर्गापेक्षा सारखा बनवू शकतो की आणि जिने विचार केला तर सासराला की नरकासुद्धा बदलू शकतो. आता जाणून घेऊया की उपाशी मेला तरी चालेल, परंतु माहेर येताना 3 गोष्टी सासरी घेऊन जाता कामा नये. जर तुम्हालाही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात पडू शकतो. या 3 गोष्टी कोणत्या? चला तर मग जाणून घेऊया. पहिली गोष्ट ही हट्टीपणा. म्हणजे ज्या मुली हट्ट्या असतात ते हट्टीपणा माहेरी नेता असतात तेव्हा मूर्ख पूर्ण केला जातो, पण जेव्हा ते सासरी तेव्हा हट्टपणा पूर्ण केला जात नाही. म्हणून तुमच्या मुलीमध्ये जो हट्टीपणा आहे, जो राग आहे तो आमचे आई वडील सहन करतील, परंतु तुमचे सासरचे लोक राग सहन करत नाहीत, सहन करणार नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट ही की तुम्ही हट्टीपणा, तुमचा राग माहेरला सोडून जावे. दुसरी गोष्ट ही भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी जात असता तेव्हा आई वडिलावर सोबत किंवा शेजारी सोबत भांडण करत असाल तेव्हा तुमचे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात. तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत, कारण तुम्ही एक मुलगी आहात. परंतु जी तुम्ही तुमची ती सवय सोबत घेऊन सासरी जाल तर तुम्ही सासरी गेल्यानंतर सुद्धा तशाच असाल तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरचे लोक सहन करतील. यापेक्षा तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुमचे ते भांडण वृत्ती हे तुम्हाला माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट कटकट शब्द बोलणे. म्हणजे माहेरी असताना जे तुम्हाला तुमच्या आई वडिलावर परिश्रम बोलायचे शब्द तुमच्या माहेरी सहन केले जातात, सासरी ते केले जात नाही. सासरी गेल्यानंतर सासर ते शब्द वापरत असाल तर घरात भांडण व्हायला वेळ लागणार नाही. घराची शांती भंग होऊन जाईल. घराचे वातावरण हे पूर्णपणे तुम्ही कटकट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तो तुमच्यामध्ये भांडण व्हायला. नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याला अशा प्रकारे बोलत असाल तेव्हा याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. नवरा तुमच्यासोबत शब्दासारखा वागत असतो. त्याचा आतमध्ये गुदमरून मरल्यासारखे राहू लागते. त्याचे नीट लक्ष नसते, जीवनाकडे लक्ष नसते.
त्याच्या आरोग्याकडे. त्यामुळे अनेक रोग आजार शरीरात घर करू लागतात व त्यामुळे तुमचा नवरा सारखा आजारी पडू लागतो आणि म्हणून त्याचा त्रास पुढे जाऊन तुम्हालाही सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही माहेरी सासरी जाता आणि तुमचा सोबत स्वभाव असलेला कटकटपणा, कवटपणा, सूदपणा आणि घेऊन जाऊ नका. मित्रांनो, ह्या 3 गोष्टी जे माहेर जाताना तुम्ही कधीही सासरी जाताना घेऊन जाऊ नका. ह्या सांगितली माहिती तुम्हाला आवड असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा स्वामी संदेश तुम्ही असाच ऐकत राहा. स्वामी म्हणतात, येता काही काळात तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे. फक्त तो चमत्कार पहा आणि विश्वास ठेवा की स्वामी सर्व काही ठीक करतील. श्री स्वामी समर्थ महाराज वरती विश्वास ठेवा. ते सदैव आपली साथ देत आहेत व त्यांनी कालही आपली साथ दिली होती आणि ते आजही आपली साथ देणार आहेत आणि उद्याही आपली साथ देतील. एकदा कमेंट करून श्री स्वामी समर्थ जरूर असे टाईप करा. श्री स्वामी समर्थ. नेहमी महाराज स्वतःला जसे आहात तसे राहा. कोणासाठीही वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटला ते तुम्हाला नक्की मिळेल आणि ज्याला तुम्ही नाही पटत तो तुम्हाला तेव्हा सोडून जाईल. काळजी करू नका. लोक तुम्हाला पटत नाहीत किंवा ते पटतील तुम्हाला बोलतात किंवा नाही बोलत. ते तुम्हाला सोडून चालले किंवा नाही चालले ह्यात तुम्हाला काहीही फरक पडला नाही किंवा पडणार नाही. लक्षात ठेवा, बोलून दाखवा नाही, बस फक्त लक्षात ठेवा की कोण कधी आपल्याला कसे वागल. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे कधीही किंवा चांगलं. कारण असं हे लोक खोटे बोलतात आणि आपल्या माणसांचे मन जिंकू आणि आपण खरे बोलतो तर आपल्या माणसापासून दूर जातो. तर अशा प्रकारे हे स्वामी संदेश आहे. आवडल्यास चॅनल लाईक करा, कमेंट करा. साथ देणाऱ्या आयुष्यात काही गोष्टी अशा घरात घडल्या जातात की आपली चूक नसताना आपण चुकीचे ठरलो जातो. आपण सत्य वचन बोलून दुसऱ्यांच्या नजरेत खाली पडलो जातो. ज्याला साथ द्यायची, ज्याला साथ सोडायची तो सोडून देतो. म्हणून तुमची किंमत करतो. त्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत करा. कधी कमी होऊ देऊ नका. काहीही झालं तरी कोणापुढे कधीही झुकू नका. जर तुमची चूक नसेल तर तुम्ही झुकू नका. नात्याने भांडण होणे फार गरजेचे आहे. कारण तेव्हा तुम्ही माहिती पडले की समोरचे आपले धूर कधी करतील आणि आपल्याला बदल काय विचार करायला लावतील हे समजणार नाही. जर नात्याने चुका ते आपली कदर कोण करत नसेल तर पुन्हा आपल्याला कोणी बोलेल. जेव्हा माणसं तुम्ही त्या चांगले सहन होत नाही तेव्हा इतरांनाही तुम्ही वाईट सांगायला जाऊ नका. त्यामुळे तुम्ही जर चांगले आणि इतर लोक तुमची वाईट गोष्ट प्रचलित करतायत, जर काळजी करू नका. तुमचं चांगलं करण्याचा प्रयत्न करताय, हे तुमच्यासारखं होण्याचे प्रयत्न करत नका. आवडल्यास तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.